मागील 5 ते 6 दिवसांच्या तुलनेत आज कोल्हापुरात पावसाचा जोर काहीसा कमी होता। थांबून थांबून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, मात्र अधूनमधून पावसानं उघडीपही दिली। त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला। पंचगंगा नदीचं पाणी गायकवाड पुतळ्यासमोरील निम्म्या रस्त्यावर आलंय। त्यातूनच वाट काढत प्रवाशांची ये-जा सुरू आहे। राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 37 फुटापर्यंत पोहोचली आहे। दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 31.62 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस पन्हाळा तालुक्यात 58.9 मिलीमीटर झाला। जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेले असून गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। मागील 5-6 दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असला तरी आजही दिवसभरात थोड्या अवधीनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। पंचगंगा नदीचं पाणी गायकवाड पुतळ्यासमोरील निम्म्या रस्त्यावर आलंय, तर राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 37 फुटापर्यंत पोहोचली असून इशारा पातळी अवघ्या 2 फुटावर राहिली आहे। जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। राधानगरी धरणात 4.60 टीएमसी पाणीसाठा झाला असून काळमावाडी धरणात 6.28 टीएमसी पाणीसाठा झालाय। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं कुरुंदवाड शिरढोण पुलावर आज पाणी आलंय। त्यामुळे या मार्गावर बॅरिकेड्स लावून पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे। दरम्यान पुलाला जलपर्णी तटल्यानं धोका निर्माण झालाय, मात्र शेतकऱ्यांनी याबाबत कळून सुद्धा पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केलंय। दुसरीकडे इचलकरंजीतील नदीकाठावरील समाधीस्थळ, शिवमंदिर, वरदविनायक मंदिरासह शेतामध्ये पाणी शिरलं असून स्मशानभूमीला पाण्यानं वेढा दिलाय। भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून वरदविनायक मंदिर व्यवस्थापनानं श्रींची मूर्ती कार्यालयाजवळ आणून ठेवली आहे। मंगळवारी सायंकाळी 59.9 फुटावर असलेल्या पाणी पातळीत आज दुपारपर्यंत 1.25 फुटांनी वाढ झाल्यानं पातळी 61 फुटावर पोहोचली आहे। आज सकाळी लहान पुलावरही पाणी आल्यानं महापालिका प्रशासनानं नदीकाठावर यांत्रिक बोटीसह आवश्यक आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे। गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान पन्हाळा तालुक्यातील धुवाधार पावसामुळे कासारी नदी आणि परिसरात नदीनं अकराय-विक्राय रूप धारण केलंय। त्याची ड्रोनद्वारे विक्रम खोत यांनी टिपलेली दृश्य पाहूयात।